हॅलो फ्रेंड्स, एमपीएससी ने नुकतंच ग्रुप सी मुख्य परीक्षा 2025 ची डेट डिक्लेअर केलेली आहे. त्या संदर्भात नोटिफिकेशन इश्यू केलेला आहे. ग्रुप सी 2025 मुख्य परीक्षा कधी होणार आहे याची उत्सुकता विद्यार्थ्यांमध्ये होती, कारण आयोगाने जी काही शेड्यूल डेट डिक्लेअर केली होती ती जवळ आलेली होती, परंतु आयोगाने त्यासाठी फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू केलेली नव्हती, काहीच नव्हती आणि मग विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम होत आहे. त्यासोबतच आता ऑप्टिंग आउट, वेटिंग लिस्ट, स्किल टेस्ट यासारखे बरेचसे नोटिफिकेशन आयोगाने काढलेत आणि मग ते या ग्रुप सी ला लागू होतील का, असे सुद्धा बरेचसे प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहेत. ठीक आहे, मग या व्हिडिओमध्ये त्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे, सगळ्या शंका दूर होणार आहेत. मी सच्चिदानंद लिंबाळकर सारथी एसपीके या युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करतोय. ठीक आहे मित्रांनो, हा व्हिडिओ लाईक करायचा आहे, शेअर करायचंय, काही कमेंट्स असतील तर तुम्ही कमेंट्सही करू शकता. ठीक आहे, बघा, आयोगाने एमपीएससी ने आताच नुकतंच ग्रुप सी मुख्य परीक्षा 2025 साठी नोटिफिकेशन इश्यू केलेलं आहे आणि जवळपास 1884 जागा आहेत. 1884 जागा आहेत. उद्योग निरीक्षकच्या 9 जागा, कर सहाय्यकच्या 73, त्यानंतर सहाय्यकच्या 4 आणि आवर्ती पोस्ट एक्साइज इन्स्पेक्टरच्या 125 जागा आहेत. ठीक आहे, सो याची मुख्य परीक्षा ही 12 जुलैला होणार आहे. 12 जुलै. ठीक आहे ना, जून मध्ये होणार होती ती आता पोस्टपोन झाली, 12 जुलैला होणार आहे. 21 मे पासून फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू होते. 4 जूनला शेवटची डेट आहे फॉर्म भरण्याची. यासाठी तुम्हाला तुमचं ग्रॅज्युएशनचे सर्टिफिकेट अपलोड करायचे आहेत, टायपिंगचे सर्टिफिकेट सुद्धा अपलोड करायचे आहेत. ठीक आहे, बरं, मग आता इथं कन्फ्युजन आहे की स्किल टेस्ट, टायपिंग याचं काय, या परीक्षेला लागू आहे का, त्याच्याबाबतही एमपीएससी ने क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे. ठीक आहे, यस, एमपीएससी ने क्लॅरिफिकेशन दिलंय. बघा, ग्रुप सी मुख्य 2025 साठी ही सुधारित योजना डिक्लेअर केली आणि याच्यामध्ये आयोगाने स्पष्ट सांगितलेलं आहे की टॅक्स असिस्टंट म्हणजे कर सहाय्यकला टायपिंग आहे, क्लर्क साठी सुद्धा टायपिंग आहे, म्हणजे टायपिंगचा क्रायटेरिया अगोदरचा कंटिन्यू आहे. टॅक्स असिस्टंट साठी मराठी आणि इंग्लिश दोन्ही टायपिंग, मराठी 30 आणि इंग्लिश 40 लागू आहे आणि टॅक्स इथं क्लर्क साठी मात्र मराठी किंवा इंग्लिश दोन्ही पैकी कोणतीही एक चालेल 30. म्हणजे टायपिंग सर्टिफिकेट तुम्हाला आवश्यक आहे. टायपिंग हे क्वालिफिकेशन म्हणून आवश्यक आहे. ठीक आहे, म्हणजे मुलाच्या मनामध्ये होतं की आता स्किल टेस्ट रद्द झाली त्याच्यामुळे टायपिंग लागणार नाही का, टायपिंग लागणार आहे, क्वालिफिकेशन म्हणून टायपिंग लागणार आहे. म्हणून ज्यांनी टायपिंगचे क्लासेस सुरू केलेले आहेत त्यांनी टायपिंग पूर्ण करा, सर्टिफिकेट घ्या, ते तुम्हाला या ठिकाणी अपलोड करावं लागेल. सिलेक्शन झाल्यावर डीव्ही ला ते दाखवावं लागणार आहे. म्हणजे टायपिंग हे क्रायटेरिया आहे. ठीक आहे, टायपिंग हा क्रायटेरिया आहे, क्वालिफिकेशन म्हणून तो क्रायटेरिया आहे. फक्त स्किल टेस्ट जी आयोगाद्वारे व्हायची का नाही, ती स्किल टेस्ट मात्र रद्द झालेली आहे. ठीक आहे ना, यस, म्हणजे टायपिंग आहे हे नोटिफिकेशन मध्ये दिसतं बघा. ठीक आहे, बरं, बाकी मग की स्किल टेस्ट रद्द कधीपासून होणार त्याच्याबद्दल सुद्धा आयोगाने डिक्लेअर केलेलं आहे. आयोगाने क्लिअर करून टाकलेलं आहे की सगळे जे काही बदल आहेत इमिडिएट इफेक्ट पासून लागू होणार आहेत. म्हणजे आताची जी काही गट क मुख्य परीक्षा 2025 आहे इथूनच हे सगळे बदल लागू होणार आहेत. म्हणजे या गट क मुख्य परीक्षा 2025 ला काय लागू होईल की तुमचं ऑप्टिंग आउट आता असणार नाही. ऑप्टिंग आउट पूर्णतः बंद झालंय, हा ऑप्शन आता रद्द झालाय, तो लागू असणार नाही. त्याच्यानंतर हा गिव्ह अप आणि ऍक्सेप्टेड हा पण पर्याय आता रद्द झालेला आहे. गिव्ह अप आणि ऍक्सेप्टेड हा जो पर्याय होता हा पण रद्द झालेला आहे. ठीक आहे, प्रतीक्षा यादी वेटिंग लिस्ट लागू झालेली आहे, वेटिंग लिस्ट लागू असणार आहे आणि स्किल टेस्ट सुद्धा रद्द झालेली आहे. म्हणजे आता ग्रुप सी ला आता स्किल टेस्ट असणार नाहीच. आता इमिडिएट म्हणजे ग्रुप सी मुख्य 2025 पासूनच हे सगळे बदल लागू झालेले आहेत. आयोगाने तत्परता दाखवलेली आहे जेणेकरून कमी वेळामध्ये परीक्षा घेता याव्यात. ठीक आहे, कारण स्किल टेस्ट मुळे काय होऊ लागलं होतं, लेंदी अशी प्रक्रिया होऊ लागली होती, कोर्ट कचेऱ्या होऊ लागल्या होत्या, मुलांमध्ये नाराजी होऊ लागली, म्हणून स्किल टेस्ट रद्द केली. पण टायपिंग हे क्वालिफिकेशन आहेच मित्रांनो. ठीक आहे, मग अशा प्रकारे आयोगाने थोडीशी तत्परता दाखवलेली आहे. सगळं क्लॅरिटी आता झालेली आहे मित्रांनो. सो डोक्यात कुठलंही कन्फ्युजन ठेवू नका आणि बिनधास्त अभ्यास करा. खूप चांगल्या वॅकन्सी आहेत, तुमचं आयुष्य बदलण्याची संधी तुम्हाला आहे, त्याच्यामुळे मन लावून चांगला अभ्यास करायचा आहे सर्वांना खूप खूप ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच, थँक्स अ लॉट.